नमस्कार. मी डॉक्टर सचिन लक्ष्मण निकम, केअरवेल हॉस्पिटल, चाकण. गेल्या 2 वर्षापासून केअरवेल हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे आणि साधारण 2008 पासून मी चाकणमध्ये बालरोग तज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतो. शरीर माध्यम खलु धर्म साधनम, म्हणजे जर शरीर स्वस्थ असेल तर आपण सर्व काही कार्यात सहभागी होऊ शकतो. या उक्तीनुसार जनसेवा हीच ईश्वर सेवा असं मानून आम्ही जास्तीत जास्त रोग्यांना आरोग्य देण्यासाठी केअरवेल हॉस्पिटलची निर्मिती केलेली आहे. याच माध्यमातून आम्ही आरोग्य, आत्मोन्नती आणि विश्वशांतीचा झेंडा हातात घेऊन मदत फाउंडेशन स्थापन केलेलं आहे. याच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत पोहोचून त्यांना जास्तीत जास्त प्रामाणिक आणि कमी खर्चात सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आजचा विषय आहे लहान बाळांचं इम्युनायझेशन. लहान बाळांच्या इम्युनायझेशन आणि वॅक्सिनेशन बद्दल बऱ्याच लोकांच्या शंका असतात आणि त्या शंकांचं काही अंशाने निरसन व्हावं हा या व्हिडिओचा उद्देश आहे. सगळ्यात पहिली शंका असते की वॅक्सिनेशन करणं, लस देणं माझ्या बाळाला किती आवश्यक आहे. मी असं म्हणेल, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. जेवढ्या हजारो आजार असतील, पण जेवढे आपल्याला वॅक्सिनेशनच्या माध्यमातून टाळता येतील ते आपण टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्रामच्या अंतर्गत गव्हर्नमेंट बरेचसे वॅक्सिन्स आपल्याला उपलब्ध करून देतं आणि जे वॅक्सिन्स गव्हर्नमेंटमध्ये उपलब्ध नसतात ते वॅक्सिन्स आपण प्रायव्हेट मधून घेऊन ते आजारांपासून आपण स्वतःच्या बाळाचं संरक्षण केलं पाहिजे. आणि ती खूप महत्वाची गोष्ट आहे. बऱ्याच वेळा ते कळतच नाही की आपण कोणते वॅक्सिन सरकारीमध्ये द्यायचं की प्रायव्हेटमध्ये द्यायचं. खूप कन्फ्युजन असतं आणि हे कन्फ्युजन दूर व्हावं या व्हिडिओच्या माध्यमातून काही अंशी जरी ते कन्फ्युजन दूर झालं तरी मला असं वाटतं माझा उद्देश सफल झाला. सर्वप्रथम पोलिओ निर्मूलन. आपण पोलिओ आजार इतक्या वर्षापासून आपण बघितलं आणि आता आपण बघत आहोत की पोलिओच्या केसेसच दिसत नाही. पोलिओ जवळजवळ भारतातून इरॅडिकेट झालेला आहे. भारतातून पोलिओचं निर्मूलन झालेलं आहे. स्मॉल पॉक्सचा भारतातून निर्मूलन झालेलं आहे. निर्मूलन झालंय म्हणजे काय की हे केसेसच दिसत नाही आणि हे यश आहे नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्रामचं. जेणेकरून हे वॅक्सिन बाळांना आपण गव्हर्नमेंट मधून प्राप्त झालेत. अंडर 5 इयर्स, 5 वर्षाच्या खालच्या मुलांना पल्स पोलिओ हा प्रोग्राम राबवला गेला आणि एकही पोलिओची केस भारतात दिसत नाही. हे यश आहे या वॅक्सिनेशन प्रोग्रामचं. तर वेगवेगळे आजार येत राहणार नवीन. जसं आता आपण बघितला, आपण कोरोनाचे साक्षीदार आहोत. कोरोना आला, कोरोनाचं वॅक्सिनेशन उपलब्ध झालं आणि त्यामुळे आपण बऱ्याच अंशी कोरोनाची दुसरी आणि तिसरी लाट त्याच्याने होणारं नुकसान आपण कमी करू शकलो. तर तसेच जे काही वॅक्सिनेशनने टाळता येणाऱ्या सारखे आजार आहेत ते आपण टाळले पाहिजेत. जे वॅक्सिन्स गव्हर्नमेंटमध्ये उपलब्ध आहेत ते अवश्य गव्हर्नमेंटमधून घेतले पाहिजे. पण जे वॅक्सिन्स काही कारणाने गव्हर्नमेंटमध्ये उपलब्ध नाहीत ते जरूर आपण, जर शक्य असेल तर आपल्या बाळाला देऊन घेतले पाहिजे. तर तसे वॅक्सिन्स कोणते आहेत तर निमोकोकल वॅक्सिन आहे. निमोकोकल वॅक्सिन आता गव्हर्नमेंट त्याच्या शेड्यूलमध्ये इन्क्लूड करत आहे. पण निमोकोकल वॅक्सिन्समुळे निमोनिया, स्किनचे आजार, कानाचे आजार आणि बरेचसे स्किन इन्फेक्शन्स आपण टाळू शकतो. दुसरं महत्वाचं वॅक्सिन आहे सीझनल फ्लू, H1N1 जे म्हणतो आपण. तर त्याच्यात जर आपण हे वॅक्सिन पावसाळ्याच्या सुरुवातीला जर देऊन घेतलं तर मुलांची रोगप्रतिकार शक्ती, जे कॉमन फ्लू आणि कॉमन आजार, व्हायरल इन्फेक्शन्स बरोबर लढण्याची चांगली होते. आणि हे वॅक्सिन दिल्यामुळे बाळाची आजारी पडण्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती डेफिनेटली कमी होते. निमोनिया सारख्या आजारापासून त्यामुळे संरक्षण मिळू शकतं. मेंदूज्वरापासून संरक्षण मिळू शकतं. आता जर तुम्ही बघितलं, घटसर्प, डांग्या खोकला हे आजार कुठे बघायलाच भेटत नाही. हे यश आहे आपल्या इम्युनायझेशन प्रोग्रामचं. चिकन पॉक्सचं वॅक्सिन, टायफॉइडचं वॅक्सिन हे जर आपण प्रायव्हेट मधून देऊन घेतले, कावीळचं वॅक्सिन देऊन घेतलं तर या आजारांपासून आपल्याला कायमची मुक्तता मिळू शकते. चिकन पॉक्समुळे होणारे जे व्रण उमटतात चेहऱ्यावर ते आपल्याला टाळता येऊ शकतात. तर जरी समजा ते आजार झालेत भविष्यात तरी त्यांची तीव्रता नक्कीच कमी राहते. आणि म्हणून इम्युनायझेशन हा विषय लाईटली घेण्यासारखा नाही. प्रत्येक जागरूक
नागरिकाने मला वाटतं की इम्युनायझेशनवर फोकस करावं आणि जे जे व्हॅक्सिन्स प्रायव्हेटमध्ये उपलब्ध आहेत ते अवश्य आपल्या बालरोगतज्ञाच्या सल्ल्याने योग्य वेळेला देऊन घेतले पाहिजे. तिसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे हे व्हॅक्सिन कधी थोडं पोस्टपोन केलं तर चालेल का? तर याबद्दल मी एकच सांगू इच्छितो की शक्यतोवर वेळच्या वेळी हे व्हॅक्सिनेशन दिलं गेलं पाहिजे, जेणेकरून अँटीबॉडी डेव्हलपमेंट चांगलं होईल आणि अँटीबॉडीज डेव्हलपमेंट चांगलं झालं तर त्या आजारांविरुद्ध आपल्या बाळाला जो उद्देश आहे, इंजेक्शन देण्याचा जो उद्देश आहे तो तेव्हाच फलीभूत होईल जेव्हा तुम्ही योग्य व्हॅक्सिन योग्य वेळेला देणार. प्रत्येक जागरूक भारतीय नागरिकाचं हे कर्तव्य आहे की त्याने त्याच्या बाळाला या भविष्यात येऊ घातलेल्या आजारांविरुद्ध लढण्याची क्षमता प्राप्त करून दिली पाहिजे. आणि प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. जेही आजार आपल्याला टाळता येणं शक्य आहे ते आपण अवश्य टाळले पाहिजेत. आपण बऱ्याच वेळा काय करावं, कसं करावं याविषयी आपल्याला शंका असते आणि हे व्हॅक्सिन नाही दिलं तर चालेल का, ते व्हॅक्सिन दिलं तर चालेल का, अशा शंका असतात. तर फील फ्री, मी इथं केअरवेल हॉस्पिटलला दररोज सकाळी 8:30 वाजता उपलब्ध असतो, संध्याकाळी 4 ते 5 मंगळवार आणि शुक्रवार आणि रविवार सोडून उपलब्ध असतो. तर दरम्यानच्या काळात प्री अपॉइंटमेंट घेऊन जर तुम्ही तुमच्या काही व्हॅक्सिनेशनच्या संदर्भात शंका असतील तर कधीही तुम्ही मला त्या संदर्भात विचारणा करू शकता. धन्यवाद.